हॅलो हॅलो ठीक. धन्यवाद. प्रशांत जाधव यांचा आवाज आपण ऐकत होता. पुन्हा एकदा आपण येऊया आरटीओ प्रीमियर लीग सीझन 5. एक एक सामना जसा जसा चाललाय तसं प्रत्येक खेळाडूंची कामगिरी पुढे येते. आणि ज्या वेळेला त्या चर्चा चालू होती अरमानची, त्याने म्हटलं तर भाई खेळ खेळणं आहे, एन्जॉय करणं आहे. आणि ते एन्जॉय करण्यासाठी प्रत्येक जण आलाय. वाईट बॉलचा इशारा होतोय. मॅचला झाली सुरुवात, जिथे 48 स्ट्रायकरनं टॉस जिंकला होता, नाणेफेक जिंकली होती आणि प्रथम फिल्डिंग क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. दुसऱ्या बाजूला थंडर्स आहेत. आता थंडरची थंडाई इथे पाहायला मिळणार की स्ट्रायकरचा स्ट्राईक केलेला खेळ पाहायला मिळणार आहे. दोन सामने एकतर्फी झालेत. प्रेक्षक देखील थोडेसे नाराज आहेत. जरा एकदा क्लोज होऊ द्या, जरा एकदम क्लोज एन्काउंटर अटीतरीची झुंज पाहण्यासाठी प्रेक्षक इथेही आलाय. युट्यूबवरती देखील तो प्रेक्षक वर्ग पाहतोय. यतीन आणि शाबास ही जोडी मैदानावरती आणि पहिले षटक हाताळण्यासाठी खंडू पॅव्हिलियन एन करणं पहिले षटक हाताळत आहेत. रिव्हर्सिव्ह करण्याचा प्रयत्न, पण अगदी बरोबर समोर क्षेत्ररक्षक होते. अगदी नेम धरून मारावा असा नेम धरून मारलाय. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक होते, फिल्डिंग करून आलाय. कारण ते सांगतात बॅट्समॅनला, भाई पता था आप इधर ही मारोगे, माहिती होतं तुम्ही इथेच, म्हणून मी तयार आहे इथे. तो चेंडू थांबवण्यासाठी, रोखण्यासाठी भाई हम रेडी आहे, तयार आहेत आम्ही. स्ट्रॅटेजी बनले, डावपेस बनलेत एकमेकांच्या विरुद्ध. बॅटला थोडंसं आतल्याकडे लागला. आला की पट्टूभाई आहेत विकेट किपिंगला. ज्यावेळेला त्यांनी टॉसच्या वेळेला म्हटलं होतं या मैदानावरती भरपूर खेळण्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे, आणि तोच अनुभव आता या आरटीओ प्रीमियर लीगमध्ये त्यांना आपल्या इतर सहकार्याशी शेअर करायचा आहे. एक्सपिरियन्स फार मॅटर करतो अशा वेळेला. या मैदानावरती खेळण्याचा जो अनुभव आहे ना, तो फार महत्त्वाचा ठरणार आहे या स्पर्धेला खेळत असताना. आता बॅट्समॅन सांगता, भाई हमने देखा है आप बैकवर्ड पॉइंट पे हो, लेकिन आपके सर के ऊपर से तुम्ही पाहताय दुरून, पण आता मी खेळणार तुमच्या डोक्यावरून. चेंडू गेला सीमारेषा पार, चौकार. वाढलं नाही ना तेवढं रिमिक्स वाजते, कारण याच्यावरती रील भरपूर बनतात. आता प्रत्येकजण रील बनवतोय आणि या मैदानावरती कदाचित ते सांगण्याचा प्रयत्न करते की निशाणा तुला कळला ना. मला बॅट्समन सांगतो, भाई मला कळलं होतं बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर आहे, पण त्याला चकवण्यात सक्सेस, चौकार. आता इनसाइड आउट करायचं होतं. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, दोन क्षेत्ररक्षक आले. थोडीशी झुंबड उडाली होती आणि मंगेशनं टिपला असेल पहिला विकेट, पहिला गडी बाद. मैदानावरती दाखवलं ते सचिन भोईर. जबाबदारी फार मोठी आहे, पण हा गोलंदाज देखील तितकाच, म्हणजे असा बॅट्समन कधी कधी खडूच असतो, पण खंडू आहेत, खंडू आहेत. ऑफस्टमच्या बाहेर चेंडू हाताला था. इनसाइड आउट करायचं होतं, डोक्यावरनं खेळायचं होतं. मंगेश होते एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये आणि त्याने टिपलाय असुंदर असा झेल. सचिन भोईर थोडीशी रोल बदललाय तुमचा, कारण मागच्या दोन इनिंगमध्ये आपण पाहिलं होतं ॲज अ ओपनर सलामीची जोडी चांगली खेळत होती. इथे लवकर ब्रेक थ्रू आलाय आणि त्याच्यातनं सावरायचं आहे. 5 क्षेत्ररक्षक अगदी बरोबर ऑफ साईडला तैनात आहेत. एक फ्लाइंग स्लिपच्या दिशेनं, स्लिपला सेकंड स्लिपच्या दिशेनं क्षेत्ररक्षक तैनात. ऑफस्टमच्या बाहेर कट केला चेंडू चालाय बीट करून पाठलाग केला जातोय. लॉंग चेस फॉर द फिल्डर. पाठलाग फार मोठा होता, स्लाइस कट केलं होतं. एखाद्याचं फळ कापावं ना आपण, जसं सफरचंद कापतो तसा स्लाइस केलंय, चेंडूला पाठवलंय, चौकार. संपलाय आणि पहिले षटकाचा खेळ संपताना धावा धापलकावरती येत्या 10.
शेवटचा चेंडू होता ऑफ स्टंपच्या बाहेर. आणि जसं मी स्लाइस म्हटलं की काही काहीच्या तोंडाला पाणी येतं, ते मँगोची ॲड येते ना स्लाइसवाली, तसं तोंडाला थोडंसं पाणी येतं. बट्टू शेख असे खेळाडू आहेत, भरपूर वेळा या मैदानावरती खेळले आहेत. यंगस्टर पापडीच्या माध्यमातून भरपूर क्रिकेट त्याने खेळले. पहिलं षटक संपले 10 धावांचं. शेवटच्या चेंडूवरती चांगला फटका, कटचा फटका, स्क्वेअर कटचा फटका, स्लाइस कट केलं गेलं होतं यतीन आणि दुसऱ्या बाजूला सचिन. आता सचिन आहे, यतीन आहे आणि टीम सांगतं भाई या जोडीवरती आम्हाला यकीन आहे, या जोडीवरती आम्हाला विश्वास आहे की ही जोडी कामगिरी चांगली करेल. आता त्याच जोडीला तोडण्यासाठी बट्टूभाई पहिला चेंडू अगदी जस्ट आमच्या बाजूने गेला, डोक्यावरती हात त्या करता गेल्यात. ते विचार करत होते की भाई गेंद गई तो कहा से गई. चेंडू गेला तरी अगदी उजव्या यष्टीला फुंकर घालून जावा इतक्या जवळला चेंडू निघून गेलाय यष्टीच्या हातामध्ये. डॉट बॉल. आरटीओ प्रीमियर लीग, परिवहन सल्लागार व सेवा प्रतिनिधी कामगार संघटना यांचा प्रयत्न, MH48 वसई आयोजित आरटीओ प्रीमियर लीग. आता मागून टाकला पण जास्त लांबून टाकलाय, मागून टाकलाय पण थोडासा लांबून टाकलाय. व्हाईट बॉलचा इशारा. एक गोष्ट तर आहे, कारण जसं अपील होतं पण लगेच लक्षात येते भाई ये पन्ना तो थोडासा फटा हुआ है, LB वाला वो पन्ना थोडासा फटफटा हुआ है. पुन्हा एकदा अपील मागे घेतले. चांगली गोलंदाजी बरोबर गुडलेनच्या जस आसपास चेंडू हाताळण्यात सक्सेस होत आहेत. जसं सकाळी सुरुवात झाली दुपारपर्यंत प्रवास आहे, पण दुपारनंतर खरी मजा येणार आहे. रंगत खरी पहिल्या त्या इंटरव्हल नंतर येणार आहे. फटका केला, मिड विकेटला फील्ड केलं गेलं. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. कारण आता कुठे काही जण मैदानावरती दाखल झाले आहेत, काही थोडीशी सावलीमध्ये विश्रांती घेतात, काही चर्चा करतात, एकमेकांच्या गोष्टी करतात, इदगुज करतात. दुपारनंतर खरी मजा या आरटीओ प्रीमियर लीगला येणार आहे, ज्यावेळेला वेगवेगळे रंग, बॅटिंग बॉलिंगचे रंग आणि प्रत्येक खेळाडूचा रंगही वेगळा असणार आहे दुपारच्या सत्रामध्ये. आखोट टप्प्याच्या चेंडूवरती, त्यावरती पुलचा प्रहार, चेंडू चालला बॉन्ड लाईनच्या बाहेर, अगदी हाताला लागला पण चेंडू गेलाय बॉन्ड लाईनच्या बाहेर. षटकार. क्षेत्ररक्षक होते, डीप स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक होते. हालांकी बॉडी बॅलन्स थोडासा गेला आणि फक्त तेच नाही गेले, चेंडूला पण घेऊन गेले. धावा धापलकावरती 18, एक चौकार, एक षटकार. सचिनच्या बॅटमधनं येतोय. आता पुन्हा एकदा झेल टिपण्याचा प्रयत्न आहे. मिड विकेटला झेल सुटलाय. मंगेश याच्या अगोदर एक चांगला झेल टिपला होता म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी आणलं होतं. आता तुम्ही झेल सोडलाय. याच्या अगोदर एक एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये चांगला झेल तुम्ही टिपला होता, याच करता तुम्हाला मिड विकेटला आणलं होतं. ते भरपूर काही चर्चा चालली. यानंतरचा होणारा मॅच तोही महत्वाचा आहे. आता मिडॉनला बीट केलंय, मिडॉनला बीट केले. क्षेत्ररक्षक नाहीये, खाली क्षेत्र आहेत. मिडॉनला बीट करणारा चौकार, 4 धावा. माहिती नाही, पण मागे 2 झेल सुटले ना, ते तुम्हाला सतावणार आहेत आता. कारण झेल सुटला, जीवनदान लाभला, त्यानंतर मागच्या 3 चेंडूवरती 12 धावा आल्या. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती 24, 24 धावा धापलकावरती आहेत. यानंतरचा होणारा मॅच आरटीओ स्टार आणि आरटीओ रेनेगेट्स. आरटीओ स्टार्स आणि आरटीओ रेनेगेट्स. बी रेडी राहा, तयार राहा त्या सामन्यासाठी.
पहिलं षटक 10 धावांचं, मागचं षटक 14 धावांचं, त्याच्यामध्ये 2 चौकार 1 षटकार सचिन भोईर यांच्या बॅटमधनं पाहिला होता. पॉवर प्लेचा खेळ संपला त्यानंतर बॉन्ड लाईन जवळ क्षेत्ररक्षक विखुरलेलं, बिहाइंड द विकेट 2 क्षेत्ररक्षक, एक शॉर्ट थर्ड मॅन आहे, एक शॉर्ट फाईन लेगला आहे, बॅकवर्ड पॉइंट कव्हर 2 क्षेत्ररक्षक बरोबर, ऑन साईडला सीमारेषेजवळ 4 क्षेत्ररक्षक आहेत, एक ऑफ साईडला लॉंग ऑफ, लॉंग ऑन, वाईडिश लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग. पहिलाच फटका खेळाय, जमीन लगत जातोय, डीप मिड विकेटला फिल्डर आहेत. आज मंगेशवरती भरपूर कॅमेऱ्याचा जोत आलाय. कॅमेरामॅनला सांगितलं भाई फोकस करो उनके ऊपर, आणि त्यांच्यावरतीच फोकस केलाय. काही गोष्टी असतात बिहाइंड द सीन असतात, त्याकरता बिहाइंड द सीन जसे पडद्यावरचे कलाकार असतात तसे पडद्यामागचे पण कलाकार असतात. त्यातला थोडासा स्पर्श झाला होता, प्ले डाऊन होण्याचा धोका देखील होता. धावगण्याची कुठली संधी नाही आहेत. पुन्हा एकदा त्या सर्वांचा आपण आभार मानूया ज्या लोकांनी या स्पर्धेला यशस्वी कड्यामागे हातभार लावलाय. ते सर्व देणगीदार, सर्व स्पॉन्सर्स, या सर्वांचं मनापासून आभार आहे. थोडंसं उंगली को टेढ़ा किया था. आता बरीच छोटी मुलं कुरकुरे घेतात, पण कुरकुरे सांगते भाई टेढ़ा है मगर मेरा है. थोडंसं उंगली को टेढ़ा किया था, स्विच इट करायचं होतं, टेढ़ा आहे तसं कुरकुरीवाला हा फटका खेळण्याचा प्रयत्न. ऑफ स्टंपच्या बाहेर पाठीमागे गेला, बॅकवर्ड पंच, चेंडूला पाठवले पॉइंट आणि कव्हरच्या मधला अंतर होतं, त्या अंतराला कापणारा हा चेंडू सीमारेषा पार चौकार. बाहेर कट केला होता ना, त्यावेळेला दाखवलं होतं की ऑफसाईडला त्यांचा ताकद आहे, स्ट्रॉंग झोन आहे, पॉइंट कव्हर, त्यानंतर बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला बीट करून जाणारा तो चौकार पाहिला होता. आणि सचिन भोईरनं आतापर्यंत डील केले चौकारामध्ये षटकारामध्ये. मिस केला या चेंडूला, जसा पहाडचा चेंडू होता. यष्टीच्या भूमिकेमध्ये बट्टूबाई एकदम क्लोज किपिंग आहे. शेवटचा चेंडू आहे हे षटक. या षटकामध्ये 3 डॉट बॉल आले आहेत, 1 चौकार, 5 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये. पहिल्या 2 षटकाच्या मानाने चांगले षटक आहे, पहिल्या 2 षटकाच्या मानाने चांगले षटक आहे. झेल टिपला गेलाय, दबाव वाढला होता, प्रेशर वाढला होता, प्रेशरमध्ये सचिन भोईरना परतावा लागतंय. राज जगताप होते आणि राजनं टिपलाय, राजनं काम केले, आज झेल टिपला गेलाय. घडी बाद. टीमला पाहिजे होतं ज्यावेळेला तुम्ही टॉस जिंकला, फिल्डिंग घेण्याचा निर्णय स्ट्रायकरने केला होता, तर बाबा स्ट्राईक करायचंय तुम्हाला. समोरच्या नेटमध्ये काही खेळाडू खेळतात. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीनं आपल्याला महत्त्वाची सूचना आहे, त्या नेटमधनं आपण बाहेर या, कारण ती नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या छोट्या मुलांचे ते नेट्स आहेत, अंडर 12, अंडर 14, अंडर 16, 19. दुपारी पुन्हा एकदा त्या प्रिपेअर कराव्या लागतात. 3:30 वाजता पुन्हा एकदा छोटी मुलं येतील 3 वाजता. त्याच्यामुळे ते समोर काही खेळाडू जे खेळतात त्यांना सूचना आहे, प्लीज आपण त्या नेटच्या बाहेर या. जे नेटमध्ये खेळाडू प्रॅक्टिस करतात आपल्याला विनंती आहे, सूचना आहे, आपण थोडंसं बाहेर या, कारण त्या नेटमध्ये दुपारी पुन्हा एकदा प्रॅक्टिस सेशन सुरू होईल, छोटी मुलं येतील, त्यांच्यासाठी ते विकेट प्रिपेअर करण्यात आलेलं आहे. पहिला चेंडू खेळलाय जरूर हवेत, वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. आज मंगेश आज बिझी है भाई, बिझी है.
बिजी है लेकिन भाई लेजी नहीं होना है आपको. अझेल टिपला गेलाय. विकेट. गडी बाद. मध्ये येण्यासाठी तुम्हाला काम तसं करावं लागतं. आता सकाळपासून जर पाहिलं तर काही जण त्या पिक्चर मध्ये आलेत. काम त्यांनी तसं केलंय. कोणी गोलंदाजी केले, कोणी फलंदाजी केले, कोण बॅटिंग मध्ये कमाल करतोय, कोण मध्ये कमाल करतोय. मंगेश भाई तो फील्डिंग में कमाल कर रहे. फील्डिंग चांगली झाली. झेल टिपला गेलाय. नवीन फलंदाज मैदान दाखल होतोय. रवी झा. मागचं षटक जे 5 धावांचं गेले ना खंडू यांचं, त्याच्याने दबाव क्रिएट झालाय. सोहेल गोलंदाजीसाठी सज्ज आहेत आणि यष्टीरक्षक जवळ असल्यामुळे भरपूर काही फरक पडतो. कारण फ्रंटफूट वरती ड्राईव्ह करावा न करावा, पुढे सरसावून खेळावं न खेळावं, या सर्व गोष्टी असतात. हा बघा, हा गुडलेंथ वरती चेंडू आहे. चांगल्या गोलंदाजाला एका यष्टीरक्षकाची जेव्हा साथ लाभते ना त्यावेळेला कमाल होते. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 2 षटकामध्ये 12 चेंडूमध्ये 24 केल्या होत्या आणि मागच्या 9 चेंडूवरती फक्त 5 धावा आल्यात. पहिल्या 12 चेंडूमध्ये तुम्ही 24 केल्या, मागच्या 9 चेंडूवरती फक्त 5 धावा. थंडर भाई थोडासा गरम होईये. बॅटला लागला होता पण डिफ्लेक्शन मोठं होतं. बॅटच्या हातल्याकडे लागला होता. आरटीओ थंडर टीम भाई ठंडा ठंडा कूल कूल नाहीये, थोडासा गरम होना है. थोडासा गरम व्हा. हे षटक चाललं. या षटकामध्ये एकही धावा नाहीये. 4 चेंडूवरती एकही धाव नाहीये. 5व्या चेंडूवरती प्रहार जरूर केलाय क्षेत्ररक्षकाला. चेंडूच्या खाली त्यानं झेल टिपण्याचा प्रयत्न केला जरूर. चेंडू गेलाय 1 टप्प्यानेशी की चौकार की षटकार. पंच इशारा करतीलच. इट्स 4 चौकार. कोण जिंकणार कोण त्याची चर्चा चालली, पण 13 सामने आहेत. हा 3रा सामना सुरू आहे. इथे 40 स्ट्रायकर आणि आरटीओ थंडर्स हा मॅच खेळतात. पण आरटीओ स्टार आणि आरटीओ रेनेगेट्स रेडी राहायचंय. दोन्ही टीम बे रेडी राहा. समोरच्या दिशेनं ड्राईव्ह केलाय. चेंडू लॉंग ऑफला फील्ड करतील. 1 धाव या चेंडूवरती व दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धोका होऊ शकतो आणि नक्कीच खतरा आहे, धोका आहे. पुढे पुढे जपून चाल. पुढे धोका आहे आणि तो धोका होता धावबादचा. गडी बाद होतोय. आणि ते आता सावळे साहेब नंबर 6 वरती. आणि जसं नंबर 6 आलाय ना, त्यांच्या टीमने सांगितले सर आपका नंबर 6 है, आपको 6 ही लगाना है. षटकारच तुम्हाला ठोकायचं आहे. शेवटचं षटक हाताळण्यासाठी प्रसाद गुरव. सिक्सर मारना है आपको, सिक्सर मारना है. लेग स्टंपच्या बाहेर आहे. बघूया स्पर्श झालाय नाही झालाय. पंच सांगतात नाही झालाय. व्हाईट बॉलचा इशारा. 1 धाव या चेंडूवरती. पूर्ण पहिल्या 2 षटकामध्ये तुम्ही 24 केल्या. मागच्या 2 षटकामध्ये फक्त
10 धावा केल्यात. 34 आणि 1 35 धाव. स्कोरबोर्ड वरती 35 35 धावा. कॉट बिहाइंड विकेट बॅटच्या आतल्या कडेला लागला आणि चढला. बटुबा यांच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. गडी बाद होतोय. 5वा. तळमळीत अडखळीचा खेळ चाललाय. थंडरचा पहिल्या 2 षटकापर्यंत गाडी बरोबर होती आणि अगदी ट्रॅफिकमध्ये गाडी फसावी की काय थंडरची. ही गाडी ट्रॅफिकमध्ये थोडीशी अडकलेली आहेत. नौफिल शेख नवीन फलंदाज येतात मैदानावरती. धावा आहेत धाव फलकावरती 35 35. पण 35 पुरेशा नाही आहेत. शालेय जीवनामध्ये पास होण्यासाठी 35 मार्क चालतील आपल्याला, पण इथे 35 धावा पुरेशा नाही आहेत. नॉट इनफ. या मैदानावरती अजून जास्त पाहिजे. 35 वरनं 45, शक्य झालं तर 50. आरटीओ स्टार आणि आरटीओ रेनेगट्स यामध्ये होईल पुढचा मॅचचा टॉस. बॅटच्याकडे लागला. फुलटॉस बॉल होता. 2 क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. फुलटॉस मिस केला गेलाय. 36 36. शेवटचं षटक आहे. बॅटला थोडा बाहेरच्या कडेला लागला होता. शॉर्ट थर्डमॅनला. (37) 37 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. क्रॉस ऑक केले. चेंडूला गॅपमध्ये प्लेसमेंट परफेक्ट आहेत. अशा वेळेला पाहिजे होता हवासा वाटणारा मच निडेड चौकार. धावा. अशा वेळेला धावा येणं गरजेचं आहे. धावा कसे येऊ द्या. नौफिल फुलफिल करायचं आहे तुम्हाला. धाव फलक फुलफिल करा. धाव फुलफिल करण्याचा प्रयत्न. पुन्हा इथे शॉर्ट फाईन लेग मध्ये फील्ड केले गेले. 1 धावा ऍड होईल स्कोरबोर्ड मध्ये. 42 42. 5 षटकांचा खेळ संपलाय आणि 5 षटकांचा खेळ संपताना धावा धावफलकावरती येते. 42 42. 43 43 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्यानंतर टॉस. 2 संघ तिथे पोहोचलेत. टॉस केला जाईल. काही शुभ सन्मान आहेत ते देखील व्यासपीठावरती केले जाईल. कॉमेंट्री बॉक्समध्ये हलकासा बदल होईल. प्रशांत जाधवडे जॉईन होतील कॉमेंट्री बॉक्समध्ये. आपण जाऊया टॉसच्या दिशेनं. हा टॉस केला जातोय. चला नाणेफेकीचा कॉल केला जातोय. 2 संघ आहेत. आरटीओ स्टार्स आणि आरटीओ रेडिगेट्स. सूरज सरांच्या हस्ते शुभ हस्ते हा टॉस केला जातोय.
हेड इज द कॉल आणि टेल याचा अर्थ रेनेगेड्स टीमनं टॉस जिंकलाय. निर्णय आपला काय रेनेगेड्स? आम्ही टॉस जिंकलेला, आम्ही फिल्डिंग घेणार पहिली. चला फिल्डिंग घेतले, तुम्हाला शुभेच्छा आहेत, कारण काही शुभ सन्मान आहेत ते देखील व्यासपीठावरती आपण केले जाणार आहेत. व्यासपीठावरती उपस्थित आज आरटीओ इन्स्पेक्टर राजेश परदेशी सर उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान इथे केला जाणार आहे. परदेशी सर, त्यानंतर सतीश भोसले सर उपस्थित आहेत. सतीश भोसले सरांचा सन्मान केला जाणार आहे. आज नक्कीच सहकार्य लाभलेलं आहे आणि सर्वांचं मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. तर परिवहन सल्लागार व सेवा प्रतिनिधी यांच्या वतीनं आपला हा सन्मान हे पुष्पगुच्छ, त्यानंतर शॉल, श्रीफळ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह दिलं जाणार आहे. सर सतीश सरांचा सन्मान हा व्यासपीठावरती केला जातोय. त्यानंतर सूरज घोरपडे साहेब ते देखील उपस्थित आहेत. परदेशी साहेब आले, त्याकरता परदेशी साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. आज उद्घाटन सोहळा अर्थात शुभारंभ केला होता नासिर चाच्यांच्या हस्ते. हा सन्मान हा केला जातोय. सकाळच्या सत्रामध्ये ज्यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला होता राजेश परदेशी सर, आणि हा सन्मान हा व्यासपीठावरती केला जातोय. माईची उपदाराशी शाल, त्यानंतर पुष्पगुच्छ, श्रीफळ आणि या स्पर्धेची एक गोड आठवण, हे सन्मान चिन्ह आरटीओ प्रीमियर लीगची एक आठवण सरांजवळ राहावी त्याकरता हे सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान केला जातोय. सूरज घोरपडे सर ते देखील उपस्थित आहेत आणि त्यांचाही सन्मान केला जाणार आहे. कारण हे सर्व आपले पोलीस निरीक्षक आहेत आणि या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे जो मोलाचा हातभार राबलेला आहे सूरज घोरपडे सरांचा हा सन्मान इथे केला जातोय. याच दरम्यान तुकाराम सर, रस्ता सुरक्षा अभियान 2026 संपूर्ण भारतभर रस्ता सुरक्षा विषयक कार्यक्रम चालू झाला आहे. अपघातमुक्त रस्ते होण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळा, रस्त्यावर असलेले चिन्हांचे पालन करा, नियम पाळा आणि अपघात टाळा. विशेष करून हे अभियान सुरू झाले. तुकाराम सर, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येतोय. त्यावरती देखील लक्ष असू दे. आपण पुढचा सन्मान घेतोय. सन्माननीय प्रतीक चोपडी साहेब ते देखील उपस्थित आहेत. प्रतीक सरांचा देखील सन्मान इथे केला जाणार आहे. संदेश जाधव परिवहन समितीचे आपण सदस्य, प्रतीक सरांचा सन्मान केला जातोय. प्रतीक चोपडे साहेब जे उपस्थित झालेत आणि हा सन्मान हा व्यासपीठावरती केला जातोय. कारण ही सर्व टीम आहेत, परिवहन सल्लागार आणि सेवा प्रतिनिधी कामगार, त्यांच्या जोडीला आपले सर्व आरटीओ पोलीस निरीक्षक यांची साथ लाभलेली आहे. दोघांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेला प्रीमियर लीगचा हा सोहळा आहे. त्यानंतर विनायक उबळे साहेब हे देखील उपस्थित आहेत. विनायक सरांचा देखील सन्मान हा केला जाणार आहे. टुनटुन राम त्यांचा सन्मान करतील उगळे साहेब. काही शुभ सन्मान त्यानंतर आपण करणार, पण विनायक उगळे साहेबांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. आपण मॅच देखील ऑन गोईंग आहे, तिथे देखील लक्ष असणार आहे, कारण ती देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. ते देखील महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे आपण काही शुभ सन्मान घेणार आहोत. थोड्याशा अंतरानंतर आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने, जिथे पाठलाग केला जातोय धावफलकाचा O2 कॉम्बॉक्स प्रशांत जाधवडे.
ईंट का जवाब पत्थर से देना इनको भी आता है। गेंद बॉडी के बाहर जाती हुई गगन चौबीस सिक्सर। दिलात झापक झुपक Is playing on 8 and score now 8 पर none। थोड़ी उनका टारगेट है पावर प्ले के ऊपर है। गेंदबाजी कर रहे गेंदबाज शहबाज। मैंडेटरी पावर प्ले के इस ओवर में फिलहाल फ्लैगशिप पॉइंट स्ट्राइक हुआ मिड ऑफ पीटी में तब्दीली। बल्लेबाज सोहेल ने जो शॉट खेला था ऑन साइड पर, उसके बाद में फील्डिंग में जो डीप एक्स्ट्रा कवर का खिलाड़ी अब दायरे के अंदर आ गया और दो खिलाड़ी स्क्वायर लेग और मिड विकेट बाउंड्री लाइन पर। पावर प्ले है इसलिए दो खिलाड़ी दायरे के बाहर। बैकफुट चले गए, शॉट के लिए जगह बना रहे थे लेकिन गेंद थोड़ी रुक कर आई है। सेंसिबल बल्लेबाजी, आपने एक छक्का जड़ा, उसके बाद में सिंगल लिया और अपने पार्टनर के ऊपर विश्वास जताया। स्कोर में बढ़ोतरी, रन संख्या 9 रन, 43 रन का टारगेट। आरटीओ प्रीमियर लीग 2026 ये 5वां संस्करण आरटीओ क्रीडा समिति द्वारा बहुत ही शानदार आयोजन। नारंगी का खूबसूरत ग्राउंड। शहबाज अपने बोलिंग माप पर तैयार है और बल्लेबाज खंडू ऑफ टाइम के बाहर गेंद थी, कवर की तरफ खेलना चाह रहे थे, बल्ले का बाहरी किनारा, इतनी जगह नहीं थी ये शॉट खेलने के लिए। बहुत अच्छी गेंद, बढ़ गया गेंदबाजी और एक सिक्सर आने के बाद गेंदबाज कमबैक करे। चर्चा हो रही है विकेट कीपर और बॉलर के बीच। सुबह की चाय और बड़े लोगों की राय समय समय पर लेनी चाहिए, चर्चा होनी चाहिए। बीच मैदान पर चर्चा हो रही है लेकिन घड़ी के ऊपर भी ध्यान रखिए क्योंकि जब ज्यादा चर्चा होती है ना तब खर्चा भी होता है। खर्चा होता है, 13 मुकाबले आपको कंप्लीट करने हैं। वक्त भी इंपॉर्टेंट है, टाइम इज मनी। आने वाले से गेंद को खेलते स्क्वायर लेग पर, खिलाड़ी गेंद के नीचे बदला लिया। बल्लेबाज सोहेल बैक टू द पेबल एंड शहबाज को मिला विकेट। ये प्राइस विकेट है, बड़ी मछली जाल में फंसी है और कैच लिया है नौफिल। वाह नौफिल, आपने भी जीता है दिल। काही शुभ सन्मान अजून आपण व्यासपीठावरती घेतोय। व्यासपीठावरती उपस्थित राहुल भिवसाडे साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान इथे केला जाणार आहे। राहुल सरांचा हा सन्मान व्यासपीठावरती केला जाईल। रईसभाई जे उपाध्यक्ष आहेत या संघटनेचे आणि त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान हा व्यासपीठावरती केला जातोय। राहुल भिवसाने साहेब आहेत आणि त्यांचा सन्मान हा व्यासपीठावरती केला जातोय। हा सन्मान हा व्यासपीठावरती केला जातोय। राहुल भिवसाने साहेब आहेत आणि त्यांचा हा शुभ सन्मान हा व्यासपीठावरती केला जातोय। आज महत्वाचा वेळ नक्कीच राहुल सर आपण देखील या स्पर्धेला दिला। पहिला सामना जो झाला होता आरटीओचे सर्व आपले पोलीस निरीक्षक साहेब यांचा सन्मान पाहिला। जाऊया पुन्हा एकदा आपण मॅचला होते सुरुवात। ऑल टू कॉम्बॉक्स। शुक्रिया तुकाराम सर। बट्टू शेख बीच मैदान पर नंबर 3 पर। ओ बढ़िया गेंद, हल्का सा अपील विकेट कीपर और बॉलर ने किया लेकिन अंपायर ने नॉट आउट का। होता ये सारी चीजें होती रहेगी। देखिए क्रिकेट का मैदान है, अपील तो होता रहेगा। दो लोग अपील कर सकते हैं, एक तो कोर्ट में वकील और मैदान के अंदर ये सारे खिलाड़ी। अपील करना आपका काम है और अंपायर भी अनुभवी है। चर्चा हो रही है, स्कोर की बात करें तो रन संख्या 10 रन, 1 विकेट के नुकसान पर। ज्यादा चर्चा ना करें, टीम मीटिंग ना करें, सारे खिलाड़ी अपनी जगह पर आइए। कप्तान है, विकेट कीपर है, वो तो अपना काम करते रहेंगे। बाकी सारे खिलाड़ी अपनी जगह पर आइए। 12:40 का समय हो गया है। ये जो टाइम है ना वो रुकने वाला नहीं है। वक्त की अगर बात करें तो वक्त किसी का गुलाम नहीं है, वक्त किसी के लिए रुकने वाला नहीं है, वक्त किसी खूबसूरत मोहतरमा के लिए भी रुकने वाला नहीं है। वक्त तो चलता जाएगा। ये ध्यान में रखिए कि 13 मैच आपको कंप्लीट करने हैं। स्कोर 10, 1 विकेट के नुकसान पर। पहले ओवर का खेल समाप्त। आफ्टर कंप्लीशन ऑफ 1 ओवर नाउ स्कोर 10 पर 1।
इस मुकाबले में दो तगड़ी टीमें खेल रहे हैं, आरटीओ थंडर और 48 स्ट्राइकर्स। स्ट्राइकर के सामने 43 रनों का लक्ष्य टारगेट है। और गेंदबाजी में परिवर्तन, जिस नौफिल ने एक बहुत अच्छा कैच का था उनको मोर्चे पर लेके आए कप्तान शबाज के पहले ओवर में 10 बल्लेबाज स्ट्राइक रन पर बल्लेबाजी करने के फिलहाल खड्डू। ओ बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंद थी सटीक लाइन पर। यह अगर मुकाबला आपको जीतना है ना तो विकेट इंपॉर्टेंट है। विकेट में अगर आप लेते रहेंगे तब जाकर बात बनेगी, नहीं तो आसान खेल आपके लिए नहीं है। 30 गेंदों में 43 चाहिए, पहले 6 गेंदों में आपने 10 रन अपोनेंट टीम को दिए हैं, तो अभी 33 रनों की जरूरत है। आपके पास 23 गेंदे हैं। गेंदबाजी कर रहे गेंदबाज नोफिल, बल्लेबाज बट्टू शेख अपना खाता नहीं खोल पाए, उनको मौका मिलेगा बल्लेबाजी करने के लिए। स्कोर 11 रन 1 विकेट के नुकसान पर। ऑफसाइड पर फ्लाइंग स्लिप, पॉइंट डीप स्ट्राइक और मिड ऑफ। ऑफसाइड पर 4 खिलाड़ी, ऑनसाइड पर 5 खिलाड़ी। बल्लेबाज बट्टू शेख। टपकाती गेंद लेग स्टंप के बाहर चली गई है। अंपायर धीरे धीरे हमारी तरफ बढ़ रहे हैं, थोड़ा सा एक्सरसाइज करने का मौका। व्हाइट बॉल का इशारा। स्कोर 13 पर 1। जीतने के लिए 23 गेंदों में 30 रनों की जरूरत है। विकेट चाहिए, विकेट बहुत इंपॉर्टेंट फैक्टर रहेगा इस मुकाबले में। और बल्लेबाजों के लिए मंत्र क्या रहेगा? क्रिकेट, डोंट थ्रो विकेट। आपको विकेट नहीं खोना। ये जो मैच है ना, ऑनसाइड पर खेलना चाहते थे, गेंद अंदर, दंडी बाहर, बल्लेबाज डगआउट में, फलंदाजाला पडली भूल, दांडी झाली गोल, नोबलची गोलंदाजी पॉवरफुल, बॅट्समन आउट। पोलीस निरीक्षक सन्माननीय अर्पित परदेशी साहेब हे देखील उपस्थित आहे आणि त्यांचा शुभस्मरण थोड्या वेळाने आपण करूया। त्यानंतर प्रितेश संके साहेब हे देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील सन्मान व्यासपीठावरती केला जाईल, कारण मॅच देखील तितकीच रंगात आहे। तिथे देखील एक नजर ठेवावी लागते, कारण तिथलाही सीन आपल्याला मिस करायचा नाही। तसं पाहुण्यांचं स्वागत आणि मान्यवर जे उपस्थित झालेत तेही महत्वाचं आहे, कारण संके साहेब आपण या संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा यांच्या शुभ हस्ते आपण बघतोय हा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय। प्रदेश संघे साहेब यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय। हा शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जातोय। बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे। हे बघा, हा शुभ सन्मान संके साहेबांचा सन्मान हा केला जातोय। मायेचे उबदाराशी शाल, त्यानंतर हे सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन हा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय। त्यानंतर आम्ही विनंती करू आरटीओ पोलीस निरीक्षक अविनाश काकड साहेब आणि उज्ज्वल भावसर साहेब, आपण खुर्शी असाल तर आपण देखील विशेष अतिथी कक्षामध्ये आपण या, आपलाही सन्मान केला जाईल। पुन्हा एकदा मॅचला सुरुवात झाली, त्याकरता जाऊया कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं। ओवर ब्रेक में बहुत सारे सम्मान हो रहे हैं और तुकाराम मांगले सर वहां मौजूद है। 16 पर 2 और दूसरी ओवर की बात करें तो 2 गेंदों का खेल आना बाकी है। अब आपके पास 20 गेंदे 27 रनों की जरूरत है, तो कमाल का मैच चल रहा है। ये शॉट जो है ना वो बार बार खेलने की कोशिश बट्टू शेख द्वारा हुई है, लेकिन कामयाबी नहीं मिली। टप्पा खाने के बाद उछाल मिला, मिडल लेग स्टंप पर गेंदबाजी कर रहे, गुंडे स्पॉट पर गेंदबाजी, गेंदबाज नोपिल द्वारा। स्कोर 16 रन 2 विकेट के नुकसान पर। 19 गेंदे 27 रनों की जरूरत है। उड़ास मार की तरफ, लॉग ऑन पर कोई खिलाड़ी नहीं है, गेट बॉडी की तरफ जाएगी, वन बाउंस ओवर द रोप एंड 4 रन्स। ठिकाणी असतात, जीवनात नियम असतात, क्रिकेटच्या मैदानात नियम असतात आणि रस्त्यावरती जेव्हा तुम्ही प्रवास करत असता तिथेही नियम आहेत।
सध्या मी स्कोर सांगतो 20-2 आहे. 18-23 धावांची आवश्यकता. रस्ता सुरक्षा अभियान 2026 सुरू झालंय. संपूर्ण भारतभर रस्ता सुरक्षा विषयक कार्यक्रम चालू आहेत. अपघात मुक्त रस्ते होण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळा. रस्त्यावरती असलेल्या चिन्हांचं पालन करा. नियम पाळा, अपघात टाळा. चेक आपण व्यासपीठावरती सन्मान करतोय RTO इन्स्पेक्टर अर्थात पोलीस निरीक्षक अविनाश काकड साहेब जे आता उपस्थित झालेत आणि त्यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जाणार आहे. संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ कालवाटे जे उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. अविनाश काकड साहेबांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. सन्मान चिन्ह देऊन सन्मान अविनाश सरांचा केला जातोय. पुन्हा आपण काही सन्मान करणार आहोत पण मॅच सुरू होते ऑटोकॉम बॉक्स. शुक्रिया तुकाराम सर. स्कोर 20-2 विकेट के नुकसान पर. बहुत ये क्या कर रहे हैं, ढूंढ रहे साजना. गेंद को रोकना और उसके बाद में अच्छी फील्डिंग करना, थ्रो करना बहुत जरूरी है क्योंकि रन ज्यादा आपके पास नहीं है, बैंक बैलेंस ज्यादा नहीं है. 17 गेंदों में 21 आपको डिपेंड करने हैं. 22-2. तीसरा ओवर प्रगति पर है. गजब का मुकाबला बीच मैदान पर. 40 स्ट्राइकर बनाम RTO थंडर्स. RTO थंडर्स की टीम है तो इसका मतलब मैच तो गर्मा गर्म चल रहा है. दर्शक जो है ना बिल्कुल एंजॉय करें. मंगेश जिनके ऊपर निगाहें, आज बॉल ने इनका पीछा बहुत किया था, वो मंगेश बीच मैदान पर. बट्टू शेख अच्छे पर केंद्र है. मंगेश 3 पर. मंगेश ऑन स्ट्राइक. शाबाश. राउंड विकेट. टप्पा खाती गेंद मिडल स्टंप की तरफ थी. बैकफुट में चले गए. गेंद को कहते स्ट्राइक कवर पर गेंद को फील्ड किया जाएगा. 1 रन लेने का अवसर दोनों बल्लेबाजों के पास. तीसरा ओवर प्रगति पर है. 16 गेंदों में 20 रनों की जरूरत है. ये कमाल का मैच है. ये रोचक मुकाबला बीच मैदान पर चल रहा है. RTO प्रीमियर लीग 2026 5वां संस्करण. दर्शक काफी संख्या में मौजूद है. नारंगी का मैदान. फील्डिंग देखिए इस वक्त फ्लाइंग टिप उसके साथ एक कवर, स्ट्राइक कवर. मिड ऑफ ऑफसाइड पर 4 खिलाड़ी, ऑनसाइड पर 5 खिलाड़ी. बल्लेबाज बट्टू शेख इस प्लेइंग ऑन 6. पैर ऊपर गेंद ऑनसाइड पर खेल दिया. गेंद के नीचे खिलाड़ी. ये कैच. बल्लेबाज आउट. बट्टू शेख बैक टू द पेबल इन 23 पर ये चौथा, 23 पर ये तीसरा बहुत ही महत्वपूर्ण झटका. थँक्यू. आपण मॅच रंगामध्ये आलेले आहे त्यावेळेला आपण जे अजून एक शुभ सन्मान व्यासपीठावरती करतोय. व्यासपीठावरती उपस्थित RTO इन्स्पेक्टर अर्थात पोलीस निरीक्षक उज्ज्वल भावसर साहेब आहेत. भावसर साहेब आपण या करणार. भावसर साहेब आपण या. अरे बघा 23-3. शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. उज्ज्वल भावसर साहेब आहेत आणि त्यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातो. टुंटून यांच्या हस्ते हा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. सकाळच्या सत्रामध्ये साहेबांची उपस्थिती या स्पर्धेला लाभली होती आणि हा सन्मान संघटनेच्या वतीने केला जातोय. मॅचही रंगामध्ये आलेले आणि त्याच्यात रंग भरण्यासाठी पुन्हा एकदा प्रशांत जाधवडे यांच्या दिशेने आपण जाऊया ऑटोकॉम बॉक्स. 15 गेंदे 20 रनों की जरूरत है. स्कोर 23, 3 विकेट के नुकसान पर. जबरदस्त मुकाबला. RTO थंडर बनाम 40 स्ट्राइकर. बल्लेबाज फैसले की घड़ी में आए हैं फैजल पटेल. अग्नि परीक्षा. मंगेश 4 पर बल्लेबाजी कर रहे हैं. शानदार गेंदबाजी शहबाज द्वारा. मिस्टर स्ट्रोक. हवा में गेंद. किसी एक को भागना है, कैच लेना है. आसान नहीं है, आसान नहीं है. देखिए यहां से बातें करना आसान है, मैदान के अंदर उल्टा कैच. आप भाग के आगे जा रहे, मोमेंटम आपका राइट साइड तरफ या लेफ्ट साइड की तरफ जाता है, वहां से एक बार फिर गेंद को देखना, गेंद के ऊपर निगाहें रखना, भाग के आना और कैच लेना, ये आसान नहीं है, कठिन काम था. लेकिन क्रिकेट में जब कठिन काम आसान करेंगे ना तो आप सुर्खियों में आएंगे. आसान तो नहीं था वो, 1983 में भी नहीं था जब कपिल देव निकल साहब पीछे भाग के 32 कदम पीछे चले गए.
उसके बाद में कैच लिया गया था, तब जाकर वो हिस्ट्री बनी थी। कैच लेते तो बिल्कुल आप का ये वीडियो वायरल हो जाता। 25 विकेट के नुकसान पर 14 गेंदों में 18 रनों की जरूरत है। बल्लेबाज फैजल पटेल ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है, गेंद को खेल दिया बाउंड्री की तरफ, खिलाड़ी उनके पास मौका हेड और ये कैच, ये रिले कैच है। दो खिलाड़ी वहां मौजूद है, बेहतरीन कैच लपका गया। तालियां बज रही है, तालियां बजती रहनी चाहिए और ये गाना भी। घडलं होतं साहिल राहील तर मजा येईल आणि रियाज आज रियाज करून आलाय। दोघांनी पकडलेला हा उत्तम प्रकारचा झेल आणि युट्यूब वरती तुकाराम सर तो व्हायरल होणार आहे। नाही पण असं का आरटीओच्या याच्यामध्ये म्हटलं तर या दोघांचं कधी पटत नाही, पण आता कॅच घेताना बरोबर पटवलेलं आहे। बऱ्याच वेळा हे पार्टनरशिप तिथे बघायला मिळत नाही दोघांची। आता पर्याय नाहीये, कॅच नाही घेतला तर सामना तुम्ही पराभूत होणार, त्यामुळे हे युद्ध जिंकायचं तुम्हाला पटवून घ्यावं लागेल। नाही बरेच जण काय असतात का बाबा एखादा पडत असेल ना तर अजून कसा पडेल ते बघतात। आता कॅच पडत होता पण त्यावेळेला जोडीला आपण गेलाय बघ, ही सगळी खरी रंगत आहे। जसं म्हटलं होतं काय कॅप्टनने की आजचा दिवस आपला आनंदाचा आपण एन्जॉय करायचा आहे, एन्जॉय करा, आनंद घ्या आणि आरटीए प्रीमियर लीगची रंगतही पाहायचं आहे। रंगामध्ये आलेला मॅच जाऊया पुढे एकदा प्रशांत जी यांच्या दिशेनं। 13 गेंदों में 18 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। बहुत ही इंटरेस्टिंग मैच है और इस कैच ने एक बार फिर कहानी में पलटवार। पकड़ो कैच जीतो मैच, कैचेस विन द मैचेस। 4 विकेट आपने लिए इस बार। नौफिल ने प्रभावित किया, बहुत बेहतरीन फील्डिंग रही है। 2 कैचेस जो उनके थे वो कमाल के थे और बट्टू नौफिल दोनों जो खिलाड़ी उनके पास काबिल थे और घमासान चल रहा है। 12 गेंदों में 17 चाहिए। इंटरेस्टिंग मुकाबला फिलहाल बीच मैदान पर 26 रन 4 विकेट के बाद नुकसान पर और 40 स्ट्राइकर आरटीओ व थंडर के बीच आज के दिन का एक सुपरहिट मुकाबला चल रहा है। सड़क सुरक्षा अभियान 2026 पूरे भारत में सड़क सुरक्षा कार्यक्रम दोस्तों चल रहा है। दुर्घटना मुक्त सड़कों के लिए यातायात नियमों का पालन करें, सड़कों की सड़क संकेतों का पालन करें, जो नियमों का पालन करें, नियमों का पालन करें और दुर्घटना से बचें। ये अभियान शुरू हो चुका है। आपकी जिंदगी बेशकीमती है, आपलं जीवन अनमोल आहे, त्यामुळे रस्त्यावरती प्रवास करत असताना नियमांचं पालन करा। त्या ठिकाणी जे नियम आहेत त्याचं अनुकरण करा, अंमलबजावणी करा। तर मैदानावरती 26-4 जसं मराठीमध्ये म्हणतात बाबा कायदे में रहोगे तर थोडासा फायदे में रहोगे, त्याकरता कायद्यांचं पालन करणं आवश्यक असतं आहे। आणि तुम्ही उल्लेख केला तिथे सुरक्षा महत्त्वाची आहे। सुरक्षिततेचा सर्व नियम तुम्ही काटेकोरपणाने पाळायचे आहेत, आपल्यासाठी, आपल्या परिवारासाठी, किंबहुना आपल्या समोर आपण जेव्हा प्रवास करतो ना, बाकीचे प्रवासी प्रवास करत असतात, त्यांची सुरक्षितता आपल्याच हातात असते। आपली एक चूक कदाचित त्यांच्यासाठी ती मोठी घटना घडू शकते, त्याकरता आपण चूक करायची नाहीये याची दृढ संकल्प प्रत्येकाने मनाशी घ्यायचा आहे। जर आपण चूक केली नाही ना तर मग त्या अपघात, त्या दुर्घटना घडणार नाही आहेत। त्याच्यामुळे सुरक्षेची काळजी प्रत्येकाने घ्यायची आहे। 12 चेंडू 17 आहे, तिथे सुरक्षा घ्यायची आहे, पण प्रशांतजी या 17 आहे तो थोडासा खतरा भी है। खतरा धोका आलाय, 12 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता है। आकाश पे मुझे वो काले घने बादल दिखाई नहीं दे रहे, लेकिन बीच मैदान पर संकट के बादल जरूर मंडराते हुए। अब 17 है तो खतरा भी है, लेकिन खतरा किसके लिए ये तो आने वाला वक्त ही बताएगा। अगली गेंद ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, बहुत अच्छी गेंद स्टंप के अंदर स्वीप करने का प्रयास किया गया था। पहली गेंद बिंदी गेंद है, अब 11 गेंदों में 17 चाहिए। जीवन की निशानी प्रगति है, प्रगति की निशानी विस्तार, विस्तार करने का समय। और एक तरफ चाहिए विकेट, बल्लेबाजों को चाहिए रन। कमाल का मैच आरटीओ प्रीमियर लीग 2025-26 की कहानी आप देख रहे हैं। 5वां संस्करण 2025 में वो चौथा संस्करण हुआ था, वो भी कमाल का हुआ था। बल्लेबाज की बात करें तो प्रसाद जिनके ऊपर निगाह रहेगी और मंगेश लेग की तरफ गए। दिशान गेंद लाइन से भटके तो पड़ेंगे फटके। गेंद बॉडी रन के बाद 4 रन। आपण जर पाहिलं तर या स्पर्धेसाठी लागणाऱ्या टी शर्ट्स जे आहेत जे स्पॉन्सर करण्यात आलेले आहे ओम साई मोटार्स चे सन्माननीय विनोदजी मोरे यांचं देखील
आगमन आता व्यासपीठावरती झालंय. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. त्यांच्या स्मित हास्य करणारा त्यांनी कदाचित केलेला प्रयत्न आज खऱ्या अर्थानं का थोडासा फायदेशीर ठरलाय. मॅचच्या दिशेने पुढे एकदा जाऊया. इस मैच में सब कुछ चलेगा, इस मैच में सब कुछ चलेगा. अगर तालियां बज रही कोई परेशान नहीं है, आपके लिए चिट्टे बज रहे कोई परेशान नहीं है, आपके लिए एक अच्छा गाना बज रहा है कोई परेशान नहीं है, लेकिन गलती से मिस्टेक वाला गाना नहीं बजना चाहिए. वो बजेगा तो बैंड बाजा भी बजने वाला है. 31 विकेट के नुकसान पर शॉट पे गेंद, शॉट ऑफ पुल किया आंसर पर, खिलाड़ी स्क्वायर लेग पर, बहुत अच्छा कैच, बेहतरीन फील्डिंग स्क्वायर लेग पर, विकेट ये आपको बचा सकते हैं. 5वें विकेट का पतन, बल्लेबाज प्रसाद आउट. गाना नाही बजना चाहिए, पण आता गलती म्हणजेच मिस्टेक आणि मिस्टेक म्हणजेच गलती दोन्ही झाले. गलती से मिस्टेक वाला गाना किस तरह से बच सकता है. आणि अशा वेळेला मॅच मध्ये थोडासा रोमांच आणण्यासाठी अशाही गोष्टी महत्वाच्या ठरत असताना या सामन्यामध्ये बघतोय. कारण हा क्लोज होतोय, जसा प्रशांतजी आपण चर्चा करतो ना, अगदी नेल बेटिंग फिनिश आहे. नख कुरतडणारा मॅच आहे, पण आज शनिवारचा दिवस आहे. शनिवारी नख आणि केस कापायची नसतात, त्याच्यामुळे कुणी कुरतडू नका, पण रंगतदार अवस्थेमध्ये बसलेला मॅच जरूर एन्जॉय करा. मुझे तो लग रहा है कि आज अगर जिसके पास नाखून है वो भी चबाएंगे, जिनके पास नाखून नहीं है वो भी चबाएंगे. नाखून चबाने वाला मैच है. 31 विकेट के नुकसान पर नए बैटर आए संदीप, थोड़ा सा उम्मीदों का दीप जलाने का काम करेंगे. और एक तरफ बढ़िया गेंदबाजी सचिन मोहित द्वारा, पैरों पर गिनती कलाई का इस्तेमाल किया. गेंद को खेलते स्क्वायरली की तरफ, बॉडी लाइन पर खिलाड़ी तैनात है. एक ही रन मिलेगा, चलता रहूंगा, पथ पथ चलने में माहिर हो जाऊंगा, या तो मिलेगी मंजिल या अच्छा मुसाफिर बन जाऊंगा. स्कोर बोर्ड को भाई चलाते रहे. और एक तरफ अपने 5 विकेट लिए, 5 बल्लेबाज डगआउट में आराम फरमा रहे. तुम मैच में मजा आ रहा है. 8 गेंदों में 11 रन, मतलब मैच जो है ना कांटे की टक्कर है. रोचक मुकाबला आज के दिन का. आरटीओ प्रीमियर लीग 2025-26 का ये बहुत बड़ा घमासान. ऑफ टॉप के बाहर गेंद, ये जो है ना वो थोड़ी परेशानी है. ये मिस्टर रेस्टा जो थोड़ा आपको परेशान कर सकते हैं, क्योंकि आपके पास बैंक बैलेंस कम है और खर्चा ज्यादा हो रहा है. खर्चा ज्यादा हो रहा है. अब आपके पास 8 गेंदे हैं, 10 रनों की जरूरत है मुकाबला आप जीतने के लिए. सचिन बोहिर का ये ओवर है. अभी तक 4 गेंदों का खेल, ये 2 गेंदें बहुत महत्वपूर्ण. मंगेश 4 पर बल्लेबाजी कर रहे हैं. इस ओवर के अगले गेंद राइट टर्म ओवर 2 विकेट. बैक पर चले गए, गेंद को खेल दिया. इस बार कवर पॉइंट बॉलिंग की तरफ गेंद जा रही है तेजी के साथ. बॉलिंग की तरफ फील्डिंग लाजवाब. 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए पलट गया, तीसरे के लिए वापस आ रहे. विकेट के बीच अच्छी दौड़ दोनों बल्लेबाजों ने लगाई है. चीते की दौड़ लगाई है. 3 रन मुकम्मल, 3 रन मुकम्मल. और इसी के साथ आंकड़े देखे 7 गेंदों में 7 चाहिए. एक दूसरे का देंगे साथ तभी तो बनेगी बात. एक बार कमाल का मैच, कमाल का मैच. आणि त्याच तसं तुम्ही 7-7चा उल्लेख केला ना, तसा एक चित्रपट आला होता सत्ते पे सत्ता. त्यामध्ये ज्यावेळेला जोर लावायचा ना, तेव्हा ते सांगायचे बाबा, चेन कुली की मेन कुली की चेन, 7-7. क्या बात, क्या बात. जो दर्शक है बाहर से बैठे हुए ना एंजॉय कर रहे हैं ये मोमेंट. ऑफ टॉप के बाहर गेंद थी, गेंद थर्डमैन की तरफ जा रही है. और बढ़िया फील्डिंग. 6 गेंदों का खेल, 6 रनों की जरूरत है. ये ब्लॉकबस्टर है, हाई वोल्टेज ड्रामा बीच मैदान पर. 6 गेंदों में 6 रनों की जरूरत है. 37 for 5. डीजे मास्टर आइए, थोडा एक बार फिर माहौल बनाइए. 37वा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांच्या समाप्तीनंतर. डीजे वाले भाई भी थोड़ा सा बिजी हो गए भाई. मैच का रोमांच वो भी देख रहे हैं. मॅच कदाचित तेही पाहत आहेत. 6-6 थरार पहा, सस्पेन्स पहा, थ्रिल पहा. आरटीओ प्रीमियर लीगचा शानदार 16 पहा. 6 बॉल 6 धावा. मला फक्त मॅनेजमेंट टीम अर्थात आरटीओ क्रीडा समिती एवढंच सांगा. तुकाराम सर, कंपल्सरी चेस आहे की सुपर ओव्हर? सामना टाय झाला तर काय? अत्यंत महत्वाचा निर्णय असणार आहे. 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता.
आज फक्त रणांगण गाजणार, लेपंगा कर दंगा, जो शेवटपर्यंत टिकेल तोच खरा नटसम्राट. या ठिकाणी विजयाचा शिल्पकार. 6 बॉल 6 आणि जसा नियम बनलेला आहे त्याच्यामुळे या धावा तुम्हाला कराव्याच लागतील. कंपल्सरी चेस. धावांचा पाठलाग करावाच लागणार आहे कारण त्या बाजूला काही ऑप्शन नाही तुमच्याकडे. तेव्हा बाबा एकच पर्याय आहे, या धावा करा. तुम्ही जसा उल्लेख केला बाबा, टिकणार तोच जो जिंकणार. आज रणांगण गाजणार, मैदानावरती शेवटपर्यंत टिकणार, ज्याचं नाणं खणखणीत वाजणार तोच या ठिकाणी निश्चितच गाजणार. फायनलिंग मध्ये क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालंय, परंतु सामन्याची उत्कंठा क्षणाक्षणाला वाढते. पराभव लागतो सर्वांच्या जिवारी. जिंकण्यासाठी धडपड सारी. आरटीओ प्रीमियर लीग 2026 जिंकण्याची झाली तयारी. पाहूया कोण पडते कोणावर भारी. 5 चेंडू आणि जिंकण्याकरता 5 धावांची आवश्यकता. यतीन गोलंदाजी मार्क वरती आहे. मंगेश 7 वरती घेतोय. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, मैदानात उभा मंगेश. यतीन वरती देखील सर्वांच्या नजरा. संदीप नॉस्टॅक रेनला क्षेत्ररक्षणाची विवरचना, क्षेत्ररक्षक बदलले जात आहेत. बघा घड्याळातले काटे टिक 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 पुढे सरकतात. वेळ बदलते, कॅलेंडर बदललं तर वर्ष बदलतं. मैदानावरती तुम्हाला हा खेळ बदलायचा आहे, हा सामना बदलायचा आहे, तुम्हाला हिरो बनवायचा आहे. हीच ते वेळ आहे, हीच ते वेळ आहे. इथे हे मैदान गाजवायचंय तुम्हाला. राऊंड विकेट यतीन. टप्पापर्यंत ऑफ ब्रेक होणारा, आत वळणारा चेंडू होता. हळूच खेळलाय कबरच्या दिशेनं, हळूच ढकलला. एकच धाव. आता तुकाराम सर चेंडू शिल्लक आहेत 4 धावा हव्यात. 4 कोण करणार पलटवार? पलटवार कोण कोण आहे त्यावरती चर्चा. पण इथे चर्चा दुसरी चालली. जसं ते फेविक्विकची ऍड यायची ना 4-4 वाली, ही 4-4 वाली कारणी फक्त 4-4 करताना आर पार कोण जाणार आणि या वेळेला कोण अडकणार त्यावरती देखील चर्चा. 2 गोष्टीची चांगली चर्चा तुम्ही केली होती की अशा वेळेला जिंकणार तोच तो 9 आहेत ना दडपण, तो कदाचित प्रेशर कोण हँडल करणार अशा वेळेला दडपण. आणि आरटीओ मध्ये काम करणाऱ्या लोकांना सांगावं लागत नाही आहे प्रशांतजी की दडपण किती असते. याच्यापेक्षा जास्त प्रेशर ते रोज हँडल करतात. पण आता यात आले ना दडपण, कदाचित हे वेगळं आहे, हा प्रेशर वेगळा आहे. 4 बॉल 4 धावा. अब रन चाहिए 4. कौन करेगा पलटवार? किसकी होगी हार? किसके लिए खुलेगा जीत का द्वार? रोचकता है बरकरार, परिणाम के लिए करना पड़ेगा इंतजार. दिल की धड़कनें बहुत तेज. 4 गेंद में 4. कदमों का इस्तेमाल, बहुत ही कमाल का स्ट्रोक है. मिड ऑफ के ऊपर से गेंद को खेला गया, पीछा कर रहे, गेंद नहीं रुकने वाली है. ले पंगा कर दंगा. ये मुकाबला शानदार तरीके से बस स्ट्राइकर ने जीत लिया है. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. नक्की. आणि 1-2-4 केलं त्याच्यामुळे सामना देखील जिंकलाय. मॅन ऑफ द मॅच तिथून डिक्लेअर होईल. त्याच्या अगोदर खंडू ज्यांना 2 षटकं चांगली हाताळली त्याच्यामुळे ते ठरल्यात या सामन्यातील सामनावीर. त्याच्या अगोदर आपण काही सन्मान व्यासपीठावरती करणार आहोत. या स्पर्धेसाठी लागणारे जे टी शर्ट्स आहेत 120 जर्सी ओमसाई मोटर बजाज यांच्या माध्यमातून प्राप्त झाले आहेत. विनोदजी मोरे जे आता इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान आज संघटनेच्या वतीने केला जातो. या सरकारनं महत्त्वाचा भूमिका आपली देखील राहिली, रोल आपला देखील राहिलेला. कॅमेरामॅन थोडासा कॅमेरा इथे घ्या. साहिल